तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर झालं असं की करायला गेलं एक आणि झालं दुसरंच. तर काय झालं ते मी सांगते तुम्हाला. त्याआधी हे बघा, मी आता बर्फ वगैरे काढू लागले, कारण फ्रीजमध्ये एवढा बर्फ झाला तर मी चला इथं काढून वगैरे घ्यावं. आणि उन्हामुळे एवढं पण म्हणजे समरचं सीझन केलंच नाही त्याच्यामध्ये, पण खूपच बर्फ झाला तर तेच काढू लागले. तर हे बघा, हिला मी बर्फ म्हणजे आणून दिला फक्त, तर हिनं काय केलं ते मी म्हणलं आता खेळू लागली ती, पण तिने खेळता खेळता मला वाटलं सहज मजा करायली काय की तेच खाल्ला तिने बर्फ. आणि मग बर्फ खाल्ल्याच्यानंतर मग काय म्हणजे किती खाल्ला मी नाही पाहिलं तिच्याकडे, पण तिने खाल्ला असं थोडा खाऊ किती पण खाऊ. आता कसं उन्हाळा आहे त्यामुळं मग जास्तच तिला पण त्रास झाला. आणि रात्री तर ती म्हणजे तिचा पूर्ण असा गळाच दुखू लागला रात्री, त्याच्यामुळं मग तिचं थोडीशी तब्येत वगैरे बिघडली, ताप आली तिला. हे टरबूज आणलं होतं आम्ही, आणि हे एका साईडला तर ते पडलेलं होतंच असं म्हणजे, आणि दिसायला इतकं छान लाल लाल दिसायला, पण ते पूर्ण खराब निघालं होतं टरबूज. म्हणजे ते मध्ये दिसायला ना असं वेगळा पिवळसर बाग ते पूर्ण असा खराब होऊन गेला होता, आणि टेस्ट पण छान नव्हती. मग तेच म्हणलं काहीतरी तेच मग उन्हाळा एवढं झालं आहे की त्याच्यामुळे मग काहीतरी थंड खावं म्हणून आम्ही आईस्क्रीम आणला. हे त्या दिवशी मी ग्लास पाहिले होते ना, तर मी आज ते घेऊनच आले. म्हणजे त्या दिवशी फक्त व्हिडिओ काढून घेतला होता, ते खूप जास्त आवडले होते मला, आणि मग मी फायनली आज ते आणले. आणि ही जी चॉईस आहे ती श्रुतिकाचीच आहे, तिनंच तिच्या मनावर घेतले होते हे वाले कलरचे घे म्हणून, आणि ते तिलाच लागतात म्हणजे जे की लिंबू पाणी वगैरे प्यायसाठी. तर आता इतकं म्हणजे बाहेर आता 41-42 तरी टेम्परेचर असन, त्याच्यामुळे तुळस पण बाहेर एवढी खराब आली, त्याच्यामुळे मी आतमध्येच आणून ठेवली. ती पूर्ण असे सुकून चालली, आणि सकाळ झाली की मग नेऊन ठेवल थोडीशी 9-10 वाजेपर्यंत बाहेर असेल, नंतर मग परत आतमध्ये आणन. तर कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये ती बाहेर नाही राहणार, पूर्ण सुकून वगैरेच गेली. तर आपल्या इकडे आता बघा, ह्या भाजीला आपण काय म्हणतो, तर आपण भोपळंच म्हणतो. तर इकडं याला कोहळा असं म्हणतात. तर आता तुमच्या इकडं काय म्हणतात तर ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. ओके बाय, भेटूया उद्याच्या नेक्स्ट